बांध पास में गला सूखा, नगर देवला में भीषण जल संकट। अग्नावंती बांध लबालब होने के बावजूद वादनगर में 8 दिन बाद पानी। महिलाओं का आक्रोश, ग्राम पंचायत पर आरोप। पिछले मानसून में मूसलाधार बारिश के चलते अग्नावंती बांध पूरी तरीके से भर गया है और गांव के पानी देने वाले कुओं में भी पर्याप्त पानी नहीं है। जल उपलब्ध है, इसके बावजूद नगर देवला गांव में सप्ताह में केवल एक बार ही पानी की आपूर्ति हो रही है, जिससे नागरिकों में भारी असंतोष व्याप्त है। विशेषकर वाघनगर क्षेत्र में स्थिति अत्यंत दयनीय है। वहां 8 दिन पानी के बाद पानी आने से कई घरों में एक बाल्टी पानी भी नहीं पहुंच पाता। महिलाओं ने व्यथा व्यक्त करते हुए सवाल उठाया है, जब सर्दियों में यह हाल है, सर्दियों में तो गर्मियों में क्या होगा। वार्ड क्रमांक 2 में हालत बदतर। वाघनगर वार्ड क्रमांक 2 स्थित पुरानी पानी की टंकी वाली गली में खालची गली, रमेश पाववड़े की गली में 30 से 32 घरेलू कनेक्शन होने के बावजूद पर्याप्त जलापूर्ति नहीं है। 8 दिन बाद पानी छोड़ा जाता है, फिर भी कई घरों तक एक बूंद नहीं पहुंचती। महिलाओं का कहना है कि वे पानी आने की उम्मीद में नलों के पास घंटों इंतजार करती हैं, लेकिन अधिकांश समय खाली बर्तन लेकर लौटना पड़ता है। मुख्य पाइपलाइन पर अवैध कनेक्शन। इस क्षेत्र में ग्राम पंचायत सदस्य सुनील महाजन ने भी स्थिति पर असहायता और आक्रोश व्यक्त किया। उन्होंने कहा कि मुख्य पाइपलाइन में बड़ी संख्या में अवैध कनेक्शन लिए गए हैं। ग्राम पंचायत प्रशासन में इन कनेक्शनों को हटाने का साहस नहीं है, जिसके कारण अंतिम छोर पर बसे नागरिकों को पानी नहीं मिल पा रहा है। उन्होंने अवैध कनेक्शन तत्काल हटाकर सभी को समान रूप से जलापूर्ति करने की मांग की है। पानी के साथ साथ बुनियादी सुविधाओं की भी बदहाली। वाघनगर क्षेत्र में महिलाओं ने जल संकट के साथ साथ नालियों, सड़कों और कचरा गाड़ी जैसी बुनियादी सुविधाओं को लेकर भी नाराजगी जताई है। कुछ घरों में नाली का गंदा पानी नलों में मिलने की शिकायतें भी सामने आ रही हैं, जो स्वास्थ्य की दृष्टि से बेहद गंभीर मामला है। महिलाओं ने कहा कि कचरा गाड़ी नियमित नहीं आती, सड़कें जर्जर हालत में हैं और घर तक सुरक्षित कनेक्शन नहीं दिया गया। नागरिकों की मांग, तुरंत ठोस कदम उठाए जाए। वाघनगर वार्ड क्रमांक 2 में नागरिकों ने ग्राम पंचायत सरपंच और संबंधित विभागों से तत्कालीन उपायों की मांग की है। मुख्य पाइपलाइन पर किए गए अवैध कनेक्शन को तुरंत हटाया जाए। जलापूर्ति का उचित नियोजन कर नियमित समय सारणी घोषित किए जाए। अंतिम छोर तक उच्च दबाव से पानी पहुंचाया जाए। नलियों, सड़कों और कचरा प्रबंधन में सुधार किया जाए। हर घर को सुरक्षित नल कनेक्शन उपलब्ध कराया जाए। पानी पास में फिर भी प्यासे लोग, बांध पास में गला सूखा, कहावत नगर देवला में वाघनगर इलाके में सच साबित हो रही है। पर्याप्त जल स्रोत होने के बावजूद खराब नियोजन और अव्यवस्था के कारण नागरिकों को पानी के लिए भटकना पड़ रहा है। यदि प्रशासन ने तुरंत हस्तक्षेप नहीं किया तो आने वाली घड़ियों में हालत और भी भयावह हो सकती है, जिससे जनता का आक्रोश और तेज होने की पूरी शंका है। 8 दिवस शिवाय पाणी येत नाही आमच्या नळाला। कधीपासून 2-3 महिन्यापासून पाणी येत नाही अजिबात। 8 दिवस कधी पाणी येत नाही, मग आम्ही कुठं जायचं? हप्ते 9 दिवसात पाणी येतं, बुचक्या मारतं, नळाला अजिबात पाणी येत नाही। पाणी आहे कस काय पाणी नाही उन्हात का गुतत पाणी आहे। नाही मग पहिले मला सांगा आम्ही जवळ सुनील भाऊला बोलावून आणतो, पाणी राहत काय वापरायला बाईस झाडे करायला पाणी भरला काही नाही
हाय म्हणता नाही का ते मग हाळ बांधेल नाही काही नाही सकाळी कुठं जायचं गाव किती सविता आहे इथं काय सविता आहे मोटर खराब झाली ते बी पुरं येत नाही पाणी अर्धा कनेक्शन चालतच अर्धा बंद डायरेक्ट. आता 9 दिवसात पाणी येतं आमच्याकडे. 9 दिवसात पाणी येतं. नळाला 3-4 नळांना आमच्या 3-4 नळांना पाणी येत नाही. मग आम्ही घडी त्यांच्याकडे जातो, मेंबरांकडे जातो, मेंबरांकडे चौकशी करतो. नाही होत. एक 8-9 दिवसानंतर पाणी येतं आमच्याकडे. त्याच्यामुळे आमचं पाणी बी होत नाही आणि नळाला पाणी येत नाही पहिली बार. 1 घंटा सोडता बा. आमच्याकडे 8 दिवसामध्ये पाणी येतं. आमच्या नळाला 8 दिवसामध्ये पाणी येऊ शकत नाही. मग आता आम्ही काय करायचं? आमच्या घरी आम्ही कामधंदे सोडून घरी राहतो तरी आमच्या नळाला पाणी येत नाही. किती वर्षापासून होते? आणि आता म्हणजे 4-5 महिन्यापासून चालू आहे. 4-5 महिन्यापासून म्हणजे 5-6 direct पाणीच महिन्यापासून. येत नाही आमच्या 4-5 नळांना. हो 5 महिन्यापासून 5-6 महिन्यापासून. आमच्या नळाला पाणी येत नाही. 8 दिवसाचे पाणी सांगतात, 12-12 दिवस पाणी सुटत नाही. आमच्या घरी पाणी बिलकुल राहत नाही. आमच्याकडे 1 तासामध्ये पूर्ण पाणी होत नाही आमचं आलं. आमच्याकडे बी तेच आहे ना. दर पहिला आम्ही ते संजय भाऊकडे जावा, सुनील भाऊकडे जावा, ग्रामपंचायतीमध्ये जावा. आणि मग आमच्याकडे जर पाणी येत नाही आमची गोट कोणी खात्यावरच घेत नाही ना. मग कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे. मग काही नळ्याच कसा सोडतात त्या मग बंद करून टाका ना मग त्यांनी. मग हट येणार बापू, समस्या आहे दादा, हट येणार पाणीच उभा राहिला. पुरवत नाही, नळाला का बरं? पाणी येत धैर्य नाही. नका तू. बोलायला आम्ही काय गेलं का तर संजय भाऊ आम्हाला वाढत येणार आहे का? एवढंच आहे फक्त. हा? काय दुसरं पाणी व्हायला पाहिजे फक्त आमचं बस. घाबरायला लागले म्हणजे आपल्याला काय बंद येणार आहे आमच्याकडे का? शेवटच्या 3-4 कनेक्शनना पाणी येत नाही. सदरून 1 तास पाणी सुटतं तरी बी गुचक्या मारून पाणी येतं. म्हणजे पूर्ण पाणी येत नाही. लुकझुक पाणी चालतं. चालू बंद होतं. मोटरी पाणी ओढू शकत नाही. शेवटच्या 3-4 नळांना पाणी येत नाही दादा आमच्यावर. आमची ही परेशानी आहे. आमची दुसरी समस्या कोणतीच नाही, कुठलीच समस्या तेवढी समस्या आमची पूर्ण करा. बाकी काही लेणं देणं नाही आहे आम्हाला. आम्ही सदरहून नंबरला फोन करतो. आमची दक्षता नंबरशिवाय कोणी घेत नाही, सरपंच घेत नाही, इकडे कोणी पाहायला येत नाही. आमच्या गलीसाठी 3 वाल करण्यात यावे. 14 कनेक्शन आहे. ते 14 कनेक्शनना 8 दिवसात सुद्धा पाणी पूर्ण मिळत नाही. टाईम झाला 1 तास देतात. ते 1 तासामध्ये आमचं पाणी पूर्ण होत नाही. 3-4 कनेक्शनना पाणी येत नाही. ज्यांचं पाणी येतं त्यांचं पूर्ण होऊन जातं. आम्ही शेवटी 3-4 जण राहून जातो. आम्हाला पाणी पूर्ण मिळत नाही. आम्ही सुनील भाऊ नंबरला फोन करतो तेव्हा 5-10 मिनिटं आमच्यासाठी पाणी सोडतात. आमची एवढी समस्या पूर्ण करा. बाकी काही आमचं लेणं घेणं नाही. बहुत परेशानी हो रही है पानी की वजह से. 8-8 दिन तक हम नहाने धो रहे हैं डायरेक्ट. हाँ, हमारा पानी भी नहीं हो रहा. तो हमारी तो कई समस्या का हल करे बस जल्द से जल्द. बोला ना काय आमचं शेवट घर आहे दादा. आम्हाला पाणी येत नाही. 8 दिवसावर मोटर लावून बी अर्धा घंटा पाणी येत नाही. आम्ही तेव्हा नेंबर दादांना फोन लावतो तेव्हा मग 5-10 मिनिटं पाणी सोडतात. एवढी आमची समस्या पूर्ण करा पाणीची. दुसरं काहीच मागणं नाही. आमचं पाणी 8 दिवसाशिवाय येत नाही. पाणीची समस्या दूर करा आमची वाली. बरं सुनील भाऊ ऐका सरकारचे माणसं नाही तर कोणी ऐकत बी नाही. मेंबर ऐकतच नाही. तो तरी बिचारा ऐकत कायम ऐकत गरगाव का आरामात आमच्याकडे 30 बोल ना. तुम्ही बोलू नका. बोलायला